रोज आपण ज्यांच्या आठवणी काढतो आणि केवळ एका गावात दोन गावात नाही तर गावोगाव काढतो असा आमदार झाला नाही. अशा स्वर्गीय दिगंबर शेठ भेगडे त्यांच्या प्रथम स्मृतिदिनी त्यांचा आपल्या सगळ्यांना रोज ते भेटले असं वाटावं असा एक पुतळा आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांसाठी स्थानापन्न झालाय. त्याचं अनावरण करण्यासाठी आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री, आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि सुरुवातीला प्रास्ताविकेत सांगितल्याप्रमाणे कालच त्यांना मानद डॉक्टरेट जपानच्या एका विद्यापीठाची मिळाली. असे जे वकील आहेत त्यामुळे ॲडव्होकेट, ज्यांना काल डॉक्टरेट मिळाली त्यामुळे डॉक्टर, नामदार आहेत त्यामुळे नामदार, असे ॲडव्होकेट, डॉक्टर, नामदार आणि आपल्या सगळ्यांचे नेते देवेंद्रजी फडणवीस हे स्वतः उपस्थित राहिले की ज्यांना आज एका दिवसामध्ये 3 शहरं करायचे. म्हणजे हा कार्यक्रम झाला की अकोल्याला जायचं, अकोला झाला की चंद्रपूरला जायचं, पण आम्हा सगळ्यांमध्ये स्वर्गीय दिगंबर शेठ आपण ज्यांना दादा म्हणतो असं स्थान आहे की त्यांनी ही सगळी वेळेची ओढाताण स्वीकारली. ते म्हणाले आज कार्यक्रमाला जायलाच पाहिजे. ते काल संध्याकाळी कार्यक्रम झाला, त्यांना डॉक्टरेट मिळाल्याचा. एखादा माणूस 2-4 दिवस त्या आनंदातच राहिला असतात. नातेवाईक आले, भेटले, अभिनंदन केलं, सकाळी उठलेले इथे आले. तसं ज्यांच्याप्रती आपल्या सगळ्यांच्या मनात श्रद्धा आहे अशा दिगंबर शेठ भेगडेंच्या स्मृतिदिनाला आणि त्यांच्या पुतळ्याच्या अनावरणाला उपस्थित माननीय देवेंद्रजी, असंच त्यांच्या प्रेमापोटी त्यांच्या प्रथम स्मृतिदिनाला कार्यक्रम होणार म्हणून दिल्लीहून या ठिकाणी उपस्थित केंद्रीय रेल्वे मंत्री, ज्यांनी खूप दिगंबर शेठ भेगडेंबरोबर काम केलं असे केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे. व्यासपीठावर अनेक मंडळी उपस्थित आहेत ज्यांचा उल्लेख केला पाहिजे. आपले खासदार या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यानंतर आमदार उमाताई, आमदार राहुल कुल उपस्थित आहेत. दिगंबर शेठच्या कुटुंबामधली सगळी मंडळी उपस्थित आहेत. मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे थोडं देवेंद्रजींचं पुढचं टाइम टेबल पाहता सगळ्यांच्या नावाचा उल्लेख न करता व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि प्रचंड मोठ्या संख्येने दिगंबर शेठच्या प्रेमापोटी, श्रद्धेपोटी, त्यांच्या आठवणीने उपस्थित बंधू आणि भगिनींना, माझ्या आधी पण प्रास्ताविकामध्ये प्रामुख्याने रवी भेगडेंनी दिगंबर शेठच्या आठवणी आपल्या सगळ्यांसमोर सांगितल्या आणि एक अतिशय चांगली ऑडिओ व्हिडिओ कॉम्बिनेशन असणारी, दिवसा व्हिडिओ दिसत नाही म्हणून अतिशय विचारपूर्वक ऑडिओ की ज्याच्यातून आपल्याला दिगंबर शेठच्या आठवणी त्या ऐकायला मिळतील अशी क्लिपही आपण ऐकली, पाहिली आणि आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये खूप आठवणी आहेत. मला एवढंच आपल्या सगळ्यांना म्हणायचं आहे की आजच्या सगळ्या राजकीय जीवनामध्ये निवडून येण्याची काही वैशिष्ट्य मांडली जातात की तो माणूस श्रीमंत असला पाहिजे, त्या माणसाची 2-4 दादा लोक ज्यांच्या हाताशी 400-500 लोक आहेत संबंध असले पाहिजेत, त्याला काही झालं की फ्लेक्स लावता आला पाहिजे, 1 नाही 100 लावता आलं पाहिजे, तर तो निवडून येऊ शकतो. असं आजच्या राजकारणामध्ये एक वातावरण असताना ते वातावरण काही वेगळं नव्हतं, आता थोडं जास्त झालं. पण ज्या काळामध्ये सुद्धा मग अशी त्यांच्या विरुद्ध हरलेल्याने प्रतिक्रिया दिली की तुम्ही तर बँकेतून कर्ज काढलं आणि आमच्याकडे प्रचंड पैसे होते, असा त्या काळात सुद्धा पैशावर निवडणुका लढवल्या जात होत्या. त्याही वेळेला स्वतःच्या कामाने जे विजयी झाले, विजयी झाल्यानंतर अहंकार निर्माण नाही झाला. सध्या संपूर्ण जग एका गुणाच्या बाबतीमध्ये खूप आग्रही आहे की तुम्ही बाकी काही करा की नाही करावं, जरा नम्र राहा. निवडणुकीला नम्र इतकं वागायचं की इतकं वागायचं पडतो की काही वाटावं, आणि निवडणूक झाल्यानंतर मात्र ताट. अशा वातावरणामध्ये 2दा आमदार होऊन सुद्धा दिगंबर शेठ कधीही अहंकारी झाले नाही. रस्त्यात गाडी थांबायची. मला पहिल्यांदा तिकीट मिळालं 2007 साली पुणे पदवीधरचं. त्यावेळेला मला आठवतं की गाव नोंदणी, त्या निवडणुकीला नोंदणी करावी लागते. ग्रॅज्युएट नुसतं असून चालत नाही, नाव नोंदवावं लागतं. माझ्याबरोबर गावोगाव हिंडायचं. वैशिष्ट्य त्यांचं दुसरं एक असं होतं की कुठे जेवण मिळेल की नाही माहीत नाही, घरून डबा बांधून घेऊन निघायचं. बांधून घेताना तो जास्त लोकांचा असायचा. असं नाही की मी जरा जेवून घेतो बसा तुम्ही, असं नाही. तर डबा आणलाय, चला सगळेजण जेवायला बसू. असे गावोगाव
फिरताना अनेक ठिकाणी गाडी थांबवली. असं नाही की तास लावले आणि गाडी पुढे गेली. असे एक नम्र, लोकांच्या कामासाठी प्रयत्न करणारे, अधिकाऱ्यांशी प्रेमाने बोलणारे. साधारणतः आपल्या कार्यकर्त्यांवर भाव मारायचा असेल, अधिकाऱ्यांना शिवाय द्यायच्या असतात. काय खातो की नाही, कार्यकर्त्याला बरं वाटतं की आपल्यासाठी त्यांनी अधिकाऱ्याला शिवाय घातले. पण ते कामही करून घ्यायचे आणि अधिकाऱ्यांशी कधीही रागाने बोललेले, त्यांचा अपमान केलेला मी त्यांना कधी पाहिलंच नाही. आम्हा सगळ्यांशी सुद्धा तेवढं करणार का, तेवढं झालं तर जरा बरं होईल, लोकांचं काम होईल, असं अतिशय नम्रपणे आपल्या कामाचा फॉलोअप करणारं एक व्यक्तिमत्व की जे आजच्या राजकारणामध्ये अन्य राजकारणाने सुद्धा ज्याचा धडा घेतला पाहिजे असे दिगंबर शेठ, की जे वारी त्यांची कधी चुकली नाही. वडिलांच्या पुण्यस्मरणाला सुद्धा कीर्तन प्रवचन झालं पाहिजे, 5-10 हजार लोक आले पाहिजे, सगळ्यांचं जेवण झालं पाहिजे, असं सारखं लोकांना काहीतरी दिलं पाहिजे असं वाटणारे दिगंबर शेठ आपल्यातून गेले. आपल्या सगळ्यांना आठवतं की ते तसे अचानक गेले. जेव्हा बातमी आली तर अनेकांना म्हणाले काल तर भेटले, परवा तर भेटले, असे अचानक गेल्यामुळे एक चटका आपल्या सगळ्यांना लागला. मी शेवटी एकच विनंती आपल्याला करेन की बाळा भेगडेंनी काही त्यांच्या अपुऱ्या राहिलेल्या कामांची आठवण करून दिली. मी अगदी एक्झॅक्टली नेमका हाच मुद्दा मांडणार होतो की माणूस गेल्यानंतर त्याच्या स्वप्नातली कामं राहून जातात आणि त्यामुळे त्यांच्याबरोबर काम केलेल्या सगळ्या सहकाऱ्यांनी अशी एक कामांची यादी केली पाहिजे आणि एक एक काम मागे लागून पूर्ण करून घेतलं पाहिजे. परवा स्वर्गीय मुक्ताताई टिळकांच्या प्रथम स्मृती दिनाला मी गेलो होतो, तर त्यांच्या कल्पनेमध्ये एक क्रांतिकारकांचं संग्रहालय करायचं. त्यांच्या नवऱ्याने, त्यांच्या मुलाने, त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, आम्ही सगळ्यांनी मिळून ते पूर्ण केलं आणि पहिल्याच स्मृती दिनाच्या दिनी त्याचं खूप चांगलं अनावरण झालं, लोकार्पण झालं. असं दिगंबर शेठने सुद्धा ज्या ज्या कल्पना मांडल्या होत्या त्या सगळ्या कल्पना लिहून काढा. मान्य देवेंद्रजी, अशी ताकद आहे की आता तुम्ही ते 2 मागण्या केल्या, त्यांच्याकडे कागद पेन घेणं लिहिणं हा भाग आहे, पण त्यांचे इथे पटकन रेकॉर्ड होतं आणि तुम्हालाच विसर पडलेला असताना, कारण बऱ्याच वेळा आपण एखाद्या कार्यक्रमात मांडतो आणि आपण विसरून जातो, ते तुम्हाला आठवण करतील की ते पलीकडच्या 500 एकराच्या नुकसान भरपाईचा प्रस्ताव मी बराच पुढे आणलेला आहे आणि त्यामुळे अशा सगळ्या गोष्टी त्यांच्या अपुऱ्या राहिलेल्या आपण मांडून मागे लागून पूर्ण करून घेतल्या तर त्यांना खरी आदरांजली ठरेल. मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने, शासनाच्या वतीने त्यांना आदरांजली अर्पण करतो.